कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दादा महाराज की जय। नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या करुणतर तूर्या लालन लीला। नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जनवन चंदना आराध्यलिंगा। नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मा भवन नरेंद्रा विसार समुद्रा मन्मथ मन्मथा। नमो सुभाव भजन भाजना भवेत् कुंभ भंजना। विश्वोत भव भुवना श्री गुरुराया तुमसानुग्रह गणेशु जैरे आपुला सौरसु जै सारस्वती प्रवेशु बाळकायाती। जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा। नवरस सुधापिता ठावलाभे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगीकारी। वाचस्पदेशी करी प्रबंधोडा आदिठवा गयावरी झळके हा पद्मकर्माथा पारुखे। जीवशी परिकुते महेशे एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे वाढुनी कवणे। काय सूर्याच्या अंगा उठणे लावित तसे केहुता कल्पतरुवई फुलवरा। कायसे पाहुणे रूक्ष सागरा गवडे वासी कापुरा सुवासुदेव। चंदनाते कायसे चर्चावे अमृताते केवते रांधावे। गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन। ते जाणून या नमन निवांत केले जरी प्रज्ञेचे अखिलेपणे। श्री गुरु सामर्थ्यारूप करुणे करिते मोतिया भिंगलेणे तैसे होईल। साडे पंधरिया रजतवणी तैशी स्तुतीची बोलणी। गयाजी माथा ठेविले चरणी हेची भले। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज महाराज की जय।
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला जीवन सुखमय पावनमय आनंदमय होण्याकरता आणि श्रीमद भगवद्गीता सांगितली. भगवंताची गीता एक अलौकिक ग्रंथ आहे. भगवंत प्रत्यक्ष बोललेला, स्वमुखाने बोललेले, वेद निश्वासित आहे. आणि गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंताने केलेलं निरूपण आहे. निमित्त अर्जुनाचं पण कल्याण जगाचं. वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग आहे. गीतेचं व्यासपीठच अलौकिक आहे. असं घडतं नेहमी. प्रवचन असलं म्हणजे माणसं आपल्या घरचा काम धंदा आटपून आणि येऊन प्रवचनाला बसतात. ते ठरवून आलेले असतात की आता आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे. इथे कदाचित देवाने ठरवलं असेल प्रवचन करायचं, पण अर्जुनाला माहिती नव्हतं की मला प्रवचन ऐकायचंय, मला अध्यात्म ज्ञान ऐकायचंय. हे अर्जुनाला ठाऊक नव्हतं. कुरुक्षेत्राच्या आणि युद्धभूमीवर प्रसंग असा घडला. कौरव पांडवांचं युद्ध आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवंताने रथ आणून उभा केला. थोडीशी गीतेची ज्ञानेश्वरीची एक भूमिका कळणं अत्यंत आवश्यक आहे. गीता काय, ज्ञानेश्वरी काय, गीतेचा प्रसंग काय, आणि संस्कृतमध्ये गीता असताना पुन्हा मराठीमध्ये ज्ञानेश्वरी सांगण्याची आवश्यकता काय, हे कळलं म्हणजे आपल्याला ग्रंथ श्रवण करण्याकरता एक आत्मीयता निर्माण होते, एक जाणीव निर्माण होते. तेव्हा कुरुक्षेत्रामध्ये दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ आणून उभा केला. अर्जुनाने अवलोकन केलं. समोरचे गुरुजन बघितले, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ही सगळी मंडळी बघितली, आपल्या बाजूचे बघितले, आणि त्याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. मोह प्रत्येकाच्या ठिकाणी असतो. जीव मात्र जन्माला आला की मोह आहे. पण एक गंमत सांगू का, मोह जेव्हा वाढतो तेव्हा तो पाश होतो. म्हणून माणसं म्हणतात तो मोहपाशात अडकलाय. मोह असतो, सुरुवातीला काही वाढलेला नसतो, पण जसा जसा तो वाढत जातो तसा तो मोह पाश होतो आणि मग तो त्रासदायक होतो. आणि म्हणून अर्जुनाची अवस्था मोठी बिकट झाली. इकडे बघितलं आपली मुलं आहेत, अभिमन्यूसारखा सुपुत्र आहेत, तर का एक नाही, इकडे मुलं, इकडे नातेगोत्यातली माणसं. बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं, अरे हे मरतील, तिकडचेही मरतील, आमचेही मरतील. माणसाची एक गंमत बघायची असते. मागे त्यांनी हजारो लोकांना मारलं, पण हा विचार सुचला नाही. जेव्हा नात्यागोत्यातली माणसं बघितली तेव्हाच हा विचार सुचला. माणसाची एक विचार करण्याची पद्धत मोठी गमतीची आहे. इतराकडे बघून हे विचार सुचत नाहीत, पूर्वी सुचले नाहीत, पण आपला असला की सुचला. व्यवहारामध्ये सुद्धा असंच आहे. आपल्या मुलांनी चूक केली तर आपल्याला ती चूक कधी दिसत नाही, आणि शेजारच्याने केली की ती चटकन दिसते. आणि आपल्याने केली तरी आपण पूर्तता अशी करतो, आमचा मुलगा तसा नाही हो, पण त्याच्या नादाने बिघडला. हा जीव स्वभाव आहे, काही चुकलं नाही, मनुष्य स्वभावाची पद्धत आहे. तसं इतक्या दिवस अर्जुनाला हे सुचलं नाही की मी युद्ध कसं करू, यांना कसं मारू. पण जेव्हा आपल्या नात्यागोत्यातली माणसं बघितली तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी
हा विचार आला की हे काय होईल मेले तर. आणि त्या प्रसंगी जो मोह निर्माण झाला, युद्धापासून गांडीव धनुष्य हातामध्ये टाकून पळू लागला, बेंबळ हातून गेला गांडीवाचा. आणि त्यावेळेला देव म्हणाले, अरे अर्जुना, तुला काही कळतं का नाही? अरे हे युद्ध आहे, तू क्षत्रिय आहेस, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजवेल की. तू म्हणतोस मी लढणार नाही, तू म्हणतोस मी युद्ध करणार नाही, पण तुझा जो क्षात्र धर्म आहे तो तुला युद्ध करण्याकरता प्रवृत्त करील. सुरुवातीचा अर्जुन देवाचा ऐकत नव्हता, कारण त्याला तो देव वाटला नव्हता, त्याला बायकोचा भाऊ वाटत होता, नात्या गोताकडून बघत होता. नाता आहे, पूर्वीपासून आहे, आणि नात्या गोत्याचा असल्या कारणाने देव वाटत नव्हता. आणि कालांतराने जसं जसं ज्ञान उदित पावलं तशी तशी त्याची भाषा बदलली. हे वैशिष्ट्य आहे. तोच अर्जुन पुढे म्हणतो, तू गुरुबंधू पिता, तूच आमची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता पदी आमते. ही भाषा बदलली. आता थोडासा भाग बघू. अशी ही युद्धभूमीवर सांगितलेली गीता, याचा अर्थ कळला का? गीतेचं व्यासपीठ काय? गीतेचं व्यासपीठ कोणचं? युद्धभूमी. जिथे संघर्ष आहे, जिथे संग्राम आहे, तिथे गीतेची आवश्यकता आहे, नाही का? माणसामध्ये संग्राम, देशामध्ये संग्राम, बाप मुलामध्ये संग्राम, नवरा बायकोमध्ये संग्राम. बघा, विचार करण्यासारखा भाग आहे. आणि कुणाशी संग्राम नसला तरी आपला आपल्याशी संग्राम. काही काही वेळेला जगाचे विचार आपल्याला आवडत नाही असं समजू नका, आपले सुद्धा आपल्याला आवडत नाही. ऐक राया नवल परी आपला संकल्प आपणा वैरी. कोण कोणाचा वैरी आहे? बाहेरचा वैरी नंतर, पण आपला संकल्प, आपलं चंचल मन, आपल्या ठिकाणी असलेली दुर्बुद्धी, बरं का, हेच आपले वैरी आहेत. बाहेरच्या वैऱ्यापासून लांब पळता येतं, पण अंतःकरणामध्ये जे वैरी आहेत, षड्विकार, बरं का, ज्यांच्याशी युद्ध अखंड चालू राहतं. म्हणून ही गीता कदाचित अर्धा तास झाली असेल, पण व्यासाने ती विस्तृत करून लिहिली. बरं का, पहिल्या गीतेमध्ये जर आपण बघितले तर 14 आहेत. परमात्मा, अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र. एकात आमूलाग्र बदल झाला, एकाने उत्तम तऱ्हेने ऐकली, आणि चौथा होता तो आतून बाहेरून आंधळा असल्या कारणाने त्याच्या शेवटपर्यंत काही फरक पडला नाही. म्हणून काही काळाला माणसांना असा प्रश्न पडतो की ही माणसं एवढी परमार्थ करतात, यांच्यात पालट का झाला नाही? तर याचं समजावं, हे धृतराष्ट्र आहे, असा भाग आहे. तो विषय निराळा आहे. तेव्हा ही 4 प्रमुख गीतेच्या प्रवचनाला. आता हे सगळं संस्कृत भाषेमध्ये व्यासाने लिहिलं. अडचण इथे अशी आली की सामान्यापर्यंत ज्ञान पोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एखादी गोष्ट असामान्य असण्यात महत्व नाही, तर जे असामान्य आहे ते सामान्यापर्यंत पोचणं हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. गीतेची भाषा संस्कृत आहे, देववाणी आहे ती. त्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल वाद नाही, पण ती सामान्य माणसाला कळत नाही, याच्याबद्दल सुद्धा वाद असण्याचं कारण नाही. सोनं श्रेष्ठ आहे, पण सहज उपलब्ध नाही. हिऱ्यासारखा खडा नाही. काही काही माणसांना आयुष्यात डोळ्याला बघायला मिळत नाही. श्रेष्ठ आहे,
पण सहज उपलब्ध नाही. तसं ज्ञान श्रेष्ठ आहे, पण सहज उपलब्ध नव्हतं. का उपलब्ध नव्हतं? तर भाषा ती नव्हती. कळेल अशी भाषा नव्हती. वेद सर्वांच्या करता नव्हते बरं का. गीता सर्वांच्या करता झाली, तरी पण सर्वांना मिळाली नाही. आश्चर्य आहे की नाही? सर्वांच्या करता होऊन सुद्धा सर्वांना मिळाली नाही. का मिळाली नाही? एखादं पुस्तक एखाद्या लहान मुलाला द्यावं, आता त्या पुस्तकाची मालकी त्याची असते, पण त्याला त्यातली इंग्रजी भाषा कळत नसल्या कारणाने पुस्तकाची मालकी असून सुद्धा काय लिहिलंय हे त्याला कळत नाही. एक लक्षात घ्या, कोणताही विषय कळण्याकरता ती भाषा अवगत लागते. त्या भाषेतल्या खाचाखोचा कळाव्या लागतात, तेव्हा त्याचा अंतरंग कळतो. आणि इथे तर अध्यात्म सांगायचं होतं. बरं, त्या काळामध्ये सर्व जे धर्मग्रंथ होते ते संस्कृतमध्ये होते, आणि मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये सांगणं हा गुन्हा मानला जात होता बरं का. हो, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तीरे संस्कृताची गणी, घन तीर होती बरं का. पण काय केलं? धर्मनिधाने रचिली, धर्मनिधाने पायऱ्या केल्या बरं का. पाणी दिसत होतं, पण प्यायला जाता येत नव्हतं. इतका चिखल होता, इतका गाळ होता, नको ती साप काय अमके काय नदीच्या काठाने जाण्याची हिंमत नव्हती. जल पवित्र होतं, पण जाता येत नव्हतं. मग एक दानशूर व्यक्ती गावामध्ये आली, त्यांनी पाण्यापर्यंत घाट बांधला. तसं गीता सर्वांच्या करता होती. सर्वांना आहे हे कळत होतं, पण एकच घडलं, पाण्यापर्यंत पोचता येत नव्हतं, अर्थापर्यंत पोचता येत नव्हतं बरं का. पुस्तक हातात होतं, पण काय सांगितलंय ते कळत नव्हतं. त्याच्याकरता धर्ममार्तंडांचा अहंकार सुद्धा आड येत होता. नाथ महाराजांनी जरा निराळ्या भाषेत सांगितलं. त्या काळामध्ये त्यांचा मुलगा त्यांच्या विरुद्ध गेला की तुम्हाला हे मराठीत सांगायची गरज काय? सर्वसामान्य लोकांना तुम्ही जवळ करता, याचा अर्थ काय? अरे याचा अर्थ काही नाही, हा तर वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. सकळा अशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये प्रश्न विचारला, संस्कृत देवे केले आणि प्राकृत काही चोरापासून झाले. भाषा श्रेष्ठ वाद नाही, पण कळली नाही तर उपयोग काय? आणि नाथ दृष्टांत देतात. ते म्हणाले, गाय काळी का तांबडी परी दुधा वाकडी चवी नाही. गाय काळी आहे का गाय तांबडी आहे हा प्रश्न नाही, तिचं दूध बघ. कसं मोठ्या मोठ्या पंडितांनी विचारले, प्राकृत भाषेत करायची गरज काय? तोच प्रश्न इथे आला. संस्कृतमध्ये गीता होती, पण सामान्यातल्या सामान्य माणसाला ती कळत नव्हती. पण सांगितलेलं जे आहे ते दूध तेच आहे बरं का, ते तेच आहे. आणि याच्यातलं एक वैशिष्ट्य सांगतो, ज्याने गीता सांगितली त्याने ज्ञानेश्वरी सांगितली. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, ज्या भगवंतानी अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, आणि तोच अवतार धरी अलंकापुरासी, आणि ज्ञानाबाई सुंदरी तारावया, तोच अवतार. पण इथलं वैशिष्ट्य आहे, तिथे देव होते, इथे संत म्हणून प्रगट झाले. विशेष आहे. केव्हाही देवापेक्षा संताचा अवतार श्रेष्ठ आहे. ज्ञान सत्ता रूपाने प्रगट होतो, तो देवाचा अवतार. ते ज्ञान कर्मरूपाने प्रसरण पावतो, हा जीवाचा जन्म. आणि तेच ज्ञान बोध रूपाने जेव्हा प्रगट होतं तेव्हा त्याला संताचा अवतार म्हणतात. आणि ते बोध देणारे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांनी काय केलं? प्राकृत भाषेमध्ये ते निजज्ञान जगापुढे मांडलं. ते सांगतात, ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनालागी केले नारायणे, की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही.
विशेष आहे. काय सांगतायत? ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे तेचे अवसरे. असं तसं नाही. हो, भगवंताने अर्जुना करता पारण केलं, ब्रह्मरसाचं पारण केलं. पण महाराज म्हणतात अर्जुनाला वाढायच्या वेळेला आम्ही तिथे गेलो. ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. आता असं जे पारणं केलं, शब्द लक्षात घ्या, उपवास घडल्यानंतर पारणं असतं. उपासाशिवाय पारणं नाही. आहे ना विशेष? बघा, आपण म्हणतो काय वास पारणं आहे, पारणं आहे संपल्यानंतर समजावं काल उपास होता. तसं कदाचित सुबत्ता असेल महाराष्ट्रात, जगात खाण्यापिण्याची, पण परमार्थाच्या बाबतीत मात्र उपवास होता. हे सर्वांना मान्य करायला पाहिजे. ज्ञान होतं पण सर्वांना उपलब्ध नव्हतं. तिथे भेदाभेद होता. ज्ञानेश्वर महाराजांना तो भेदाभेद काढून टाकायचा होता. म्हणून ते म्हणतात उपवास घडला, ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे पण तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. आणि असं घडलं. आम्ही नेहमी सांगत असतो, या ओवीतून संजय सांगतोय धृतराष्ट्राला, असं घडलं. आम्हाला असं वाटतं मोठं कौतुकाची ओवी आहे. माऊली गेले, ब्रह्मरसाचं ताट वाढलेलं आहे. आणि वाढल्यानंतर म्हणाले, भगवंतानी बघितलं, या 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 माऊली या या, वेळेवर आलात, वेळेवर आलात. आणि तुमच्या जोग जेवण आहे, तुम्हाला आवडतं ते जेवण आहे. हे बघा, एखादा माणूस यावा, जेवण असावं, मग तो अहो बघा हे बघा आमच्याकडे केल्यास, पण तुम्हाला पटल्यासारखं नाही, आपलं उगीच काहीतरी केलंय. या या, अहो मागच्या टायमाला आला होता ना, तुम्हाला न पटण्यासारखं होतं, पण आज अगदी उत्कृष्ट जेवण आहे बघा, फर्स्ट क्लास, या. तसं ज्ञानेश्वर महाराजांची अवस्था, वृत्ती भगवंताला माहिती होती. ते म्हणतात ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. ज्ञानोबाराय म्हणले तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. जाऊन बसले, या 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 या. आणि असं ते ब्रह्मरसाचं ताट ठेवलं. जेवढे ज्ञानेश्वरीतले विषय आहेत तेवढे त्या ब्रह्मरसाच्या ताटात होते. तुमच्या पुढे जे आता विषय मांडणार आहे 9व्या अध्यायातला, राजविद्या राजवय्य, हाही होता. अक्षराक्षर पुरुषोत्तम होता. काय नव्हतं, काही नव्हतं असं त्या ताटात नव्हतं. ब्रह्मरसाचं ताट होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यातला एक हातात घास घेतला. घास घेतल्यानंतर आठवलं त्यांना, अरे म्हणे माझ्या पुढे तर ताट आहे, पण लाखोचा समाज आज उपाशी आहे. ज्ञानाची भूक भागलेली नाही, ज्ञानाची भूक भागलेली नाही. ती भागण्याकरता हा प्रसाद घेऊन जायला पाहिजे. लौकिक जीवनामध्ये असं घडतं, एखाद्या श्रीमंताकडे एखादी गोरीबाची बाई कामधंदा करत असते. आणि कामधंदा करत असताना तिला लाडू वाढला जातो, एकच वाढला जातो. तो लाडू हातात घेते आणि तिला आपल्या मुलाची आठवण होते. आणि मग ती गपचूप लाडू असा पदराखाली बांधून आपल्या मुलांना आणते. इथे कसं घडलं? ब्रह्मरसाचं ताट वाढलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी तोंडात घास घेताना आठवण कोणाची झाली? तुमची आमची आठवण झाली. ज्या आठवणीमध्ये भेदभाव नव्हता, मागे भेदभाव होता, इथे भेदभाव नव्हता. आठवण झाली आणि असाच घात बघतायत. भगवंताने विचारलं, माऊली जेवा. माऊली म्हणाले, अर्जुनाच्या पंक्तीला आम्ही आलो, आमचं भाग्य थोर आम्हाला मिळालं, पण जो लाखाचा समाज, कोट्यावधी समाज जो उपासी आहे त्याचं काय?
देव म्हणाले, ज्ञानराजा बाप्पा काळजी करू नकोस, काळजी करू नकोस, तुला बांधून देतो. आणि मला असं वाटतं आमची ही ज्ञानेश्वरी म्हणजे त्या ब्रह्मरसाच्या पारण्यातला बांधून आणलेला प्रसाद आहे, प्रसाद आहे. तो आणला आणि वाटायला सुरुवात केली. आणि वाटायला सुरुवात केली असताना पहिली ओळी लिहिली, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास असं सुंदर ज्ञान सांगायला सुरुवात केली. कर्मयोग काय, ज्ञानयोग काय, भक्तियोग काय, एक एक पक्वान्न, उत्कृष्ट पक्वान्न. डब्यामध्ये लाडू होते पण ती इतक्या उंच फळीवर ठेवले. लाडू कुणाकरता केले? मुलांच्या करता, पण हात पोचेना. मी याच्यावर एक गमतीशीर दृष्टांत सांगत असतो. आईने सुंदर लाडू केले, मुलांच्या करता केले. आता कळलं मुलांना आमच्या करता केले, पण तिने अशी वरच्या फळीवर ठेवली. मुलं येऊन जाऊन त्या फळीकडे बघतायत. लाडू आहे ते माहिती आहे, आमच्या करता हे आहे माहिती आहे, पण हात पोचेना. संस्कृतची फळी होती ती, हात पोचेना. मग तिथे दुसरा थोरला हुशार होता. तो म्हणला, बाळ्या हात पोचणार नाही, पण पोचायचं असेल तसं गीतेचा डब्याला हात पोचणार नाही, त्याच्या तत्वज्ञान तुला हात लावता येणार नाही, पण एक कर, ज्ञानेश्वरीचं स्टूल घे, म्हणजे तिथपर्यंत हात पोचेल. तसं सामान्यातल्या सामान्य माणसाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून का विश्वाचं तत्वज्ञान प्रकट झालं. म्हणून शिवकल्याण म्हणाले, अगा कलिकाले अकलिता जन हाती घेवोनी ज्ञान खडग जाण अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशी. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रत्यक्ष आत्मा प्रकट झाला. अगाध ज्ञान अज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वरायसी पुनरूपा आली. हे अज्ञान सापेक्ष ज्ञान नव्हे, हे गुणमय नव्हे, हे वृत्ती ज्ञान नव्हे, ज्ञात्रज्ञावीण सदेची जे ज्ञान, असे ज्ञान ज्ञानोबारायाच्या रूपाने या भूतलावर प्रगट झाले. आणि मग काय केलं त्यांनी? 56 भाषेचा केला असे गौरव, भवार्णवी नाव तरावया. अतिशय सुंदर अशी मराठी भाषेमधून कौतुकाने विषय मांडायला सुरुवात केला. भावधरोन यावाची ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी कशी कळेल? भावधरोन यावाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. बस अशी ज्ञानेश्वरी सांगत असताना सुंदर विषय मांडला. अरे अर्जुना, सूर्याच्या ठिकाणी उष्णता मीच आहे, पर्जन्याचा 60वा वर्षाव करतो तो मीच आहे, तो इंद्र मीच आहे, जन्म मीच आहे, अमृत मीच आहे, मृत्यू मीच आहे, आणि जे आहे ते सर्व मीच आहे. माणसाला सर्व दिसतं पण देव दिसत नाही. बघा विषय काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये. ओवी म्हणतात, अरे अर्जुना, म्हणून अर्जुना मी नसे ऐसे कौन ठिकाणासे परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. काय सांगताय? सूर्याच्या रूपाने कोण कोण आहे? हा प्रकाश कोण आहे? चंद्र आहे, सूर्य आहे, हे सर्व गतिमान आहेत, प्रकाशमान आहेत, पण ज्या एक मूळ प्रकाशातून हे प्रकाश प्रकट होतात तो मी आहे. ती आत्मज्योत मी आहे, तो ज्ञानाचा प्रकाश मी आहे.
नाही का? हे बघा, सूर्याच्या प्रकाशामुळे दिसतं असं समजू नका. सूर्याचा प्रकाश आहे, पण सूर्याला प्रकाशित करणारा परमात्मा आहे. सूर्य काय करतो? दिसतं ते दाखवतो. माऊलीने काय केलं? ज्याच्याने दिसतं तो दाखवला. रविदीप हिरा दाविती देखणे आणि अदृश्य दर्शने संतांची. सूर्य मी आहे म्हणाले, प्रकाश मी आहे, नाही का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. असा असून सुद्धा माणसाला कळत नाही. दिसणं हा डोळ्याचा धर्म आहे. एखादी वस्तू डोळ्याला दिसते, दिसली म्हणजे कळली अशी समजू नका. दिसतं डोळ्याला बरं का, आणि कळतं ज्ञानामुळे. ते प्रकाशित व्हावं लागतं. म्हणून दिसणं निराळं आणि कळणं निराळं. ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं, पण पुढे सांगू का, ज्याला दृष्टी आहे त्याला कळतं. शब्द दोन महत्वाचे आहेत. एक डोळा आहे आणि दुसरा दृष्टी आहे. मी डोळ्याचं गमतीने एक विषय सांगत असतो. आमची मराठी भाषा फारच कौतुकाची आहे. काही वेळेला माणसं म्हणतात, का हो काय झालं सध्या, अशी मान खाली घालून का चाललाय? अहो म्हणली दिसत नाही मला. एकाला विचार दिसत का नाही? ते म्हणले डोळे आले. आहे की नाही गंमत? दिसत का नाही? डोळे आले. काय मराठी भाषा असं होय? किती दिवस झाले डोळे आले? म्हणले 4 दिवस झाले. मग पुन्हा 7-8 दिवसांनी भेटले. काय हो, कसं काय दिसतं? आता बरं दिसतं. म्हणले डोळे गेले. कळलं का मराठी भाषेचं सौभाग्य? डोळे गेले म्हणजे जेव्हा आले होते तेव्हा दिसत नव्हतं, आणि जेव्हा गेले तेव्हा दिसू लागलं. आता याच्यातून काय समजून घ्यायचं ते समजा. म्हणजे डोळे असले म्हणजे दिसतं, पण दृष्टीने कळतं. बरं का? सर्वांना डोळे आहेत, पण दृष्टी फार थोड्या नाही का? साधं भाजी काय चांगली आहे आणि वाईट आहे ही सुद्धा काही काही लोकांना कळत नाही. म्हणून ऑफिसातला 20,000 रुपये घेणारा साहेब बायको त्याला मूर्ख ठरवतो. तो जर कधी म्हणाला मी भाजी घेऊन येतो, तर ती म्हणते तुम्ही ना अजिबात आणू नका, तुम्हाला त्यातलं काही कळत नाही. तो म्हणतो अगं मी पण हो, मग तोही म्हणतो आमच्या बायकोला भाजीतलं कळतं. आता त्याला हे का कळत नाही, पण एक आहे चांगली काय वाईट काय दृष्टी नाही. आता उलट तिला ऑफिसच्या टेबलावर नेऊन बसवा. ती म्हणले काय हो कागदाचं काय करायचं? याचा अर्थ तिथे तिला दिसतंय पण कळत नाही, इथे त्याला दिसतंय पण कळत नाही. बरं का? दृष्टी कुणाकडून प्राप्त होते? संत दृष्टी देतात. बरं का? देव का दिसत नाही? देव नाही का आहे? का दिसत नाही? बघण्याची क्षमता नाही, बघण्याची दृष्टी नाही. म्हणून सूर्याच्या रूपाने मी आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही, सूर्याच्या प्रकाशात दिसतं जर म्हटलं तर सूर्य मावळल्यावर सुद्धा दिसतं. एक फार सुंदर गोष्ट. याज्ञवल्क्य महामुनींच्याकडे आणि एक शिष्य गेला. म्हणाले महाराज आत्मज्योत काय आहे? जीवन ज्योत काय? त्यांनी सूर्याकडे बोट दाखवून 11-12ची वेळ होती. या बघ म्हणाले हे जीवन ज्योत आहे, ज्याच्या प्रकाशात तू मी दिसतो ते सगळं. आता गुरुच्या मुखातून आलेल्या वचनावर शंका काढायची नसते, पण आपण ती काढल्याशिवाय राहत नाही. काहीतरी आपलं प्रारब्ध म्हणा, योग म्हणा, पण घडतं असं, आणि ते घडतं असं ते आपल्यालाच त्रासदायक होतं, दुसरं कुणाला त्रास होत नाही. गुरुपद आहे, त्या पदाला तसा काही धक्का लागत नाही. ते आपापल्या
ते पद सांभाळणारे ज्यांनी ते निर्माण केलेलं असतं ते सांभाळत असतात. पण आपणच आपल्या अविचारामुळे कुठे नाही कुठेतरी कमी पडतो. शंका घ्यायची नाही. गेला सूर्याची उपासना करू. संध्याकाळी 7 वाजता 6:30-7च्या दरम्यान सूर्य मावळला. सूर्य मावळल्यावर पुन्हा आला. म्हणला महाराज अहो सूर्य तर मावळला आणि मी तर जिवंत आहे, जग तर चाललंय. ते म्हणले चंद्र ही आत्मज्योत आहे, जिवंत आहे. मग त्यांनी आपली सुरुवात केली. दिवसा सूर्याला हात जोडायचे, रात्री चंद्राला हात जोडायचे. दिवसा सूर्य, रात्री चंद्र. असं करत करत अमावस्या आली. अमावस्या आल्यानंतर असा पॉइंट आला, चंद्र नाही, सूर्य नाही, पण मी आहे आणि तोही आहे. आले म्हणले महाराज बघा, या क्षणाला सूर्य नाही, या क्षणाला चंद्र नाही, पण मी आहे आणि तुम्ही आहे. हे कोणत्या प्रकाशात दिसतात? तिथे एक दिवा होता. हे बघ आतमध्ये, त्याला हात जोड. ही बघ ज्योत, की ज्या ज्योतीमध्ये तूही दिसतोस आणि मी दिसतोय. तितक्यात वाऱ्याचा झोत आला, त्याच्यावर दिवा गेला. म्हणले महाराज आता कुठची ज्योत? आता मला सांग. म्हणाले दिवा गेला हे कोणत्या प्रकाशात बघितलंस? ती जीवन ज्योत आहे, ती आत्मज्योत आहे. झिलमिल निशिदिनी चमके, ती आत्मज्योत आहे. बरं का? हे बघा आमचे महाराज दृष्टांत द्यायचे. काही काळाला माणसं नाटक सिनेमाला जातात, 2-4 पाहुणे बरोबर असतात आणि तसा तो जो पाहुणा आहे तो तरुण आहे आणि ज्याच्याकडे उतरला तो म्हातारा आहे. कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे, जाड भिंगाचा चष्मा आहे, पायऱ्या नीट चढायला दिसत नाही. तरी तो पण तो तरुण पण थांबावा म्हणला, गडबड करू नका, मी पुढे होतो आणि लाईट लावतो. माझं बोलणं कळलं का? तो म्हणाला तुम्हाला माहित नाही, मला माहिती आहे. मग आता मला सांगा, तो जिना चढला, वर बरोबर लाईट लावली, त्याला दिसत नव्हतं, पण दिसत नव्हतं का? दिसलं म्हणून तो लाईट लावली. आता लाईट लावली, तो प्रकाश कोणाचा? कोणता प्रकाश आहे? हा ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाजवळ आहे. माना नाही तर नका मानू, पण आहे. बरोबर लाईट लावली. म्हणाला आता दिसलं का? अहो म्हणला तुम्हाला चांगलं दिसतंय. अहो तसं नाही हो म्हणले, मला बरोबर माहिती आहे बटन कुठे आहे. ज्ञानाचे प्रकाशे वर्तती हे जग, न घेती बरळ देह बुद्धी. आता मला सांगा, इथे काय सांगतायत? मोठ्या कौतुकाने सांगतायत, मी सूर्याच्या रूपाने तापलो. नाही का? हा सूर्याचा सूर्य आहे. अरे जेव्हा विश्वरूप दर्शन झालं, हजारो लाखो सूर्यांचं तेज तिथे प्रगट. मी अमक्या ठिकाणी आहे का अमक्या ठिकाणी नाही असा प्रश्न आहे का? आता बाबा महाराजांचं प्रवचन इथे चालू आहे, इथे चालू आहे म्हणजे दुसरीकडे कुठेच नाही. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी न दिसे रीते रे. सर्व ठिकाणी आहे तो परमात्मा आहे, असा तो आहे. आता कोण आहे? कुणामुळे प्रकाशित होत आहे? ज्ञानाचे प्रकाश आहे. म्हणून ज्ञान ईश्वर, ज्ञान देव. बरं का? आता हे प्राप्त करून घ्यायचं नसतं, तो प्राप्त आहे, फक्त कळण्याकरता हा खटाटोप आहे. परिच्छिन्न वस्तू प्राप्त करून घ्यावी लागते. परमात्मा अपरिच्छिन्न आहे, तो परिच्छिन्नपणाने प्राप्त करून घेण्याचा विषय होऊ शकत नाही. तो नित्य उपलब्ध आहे, नित्य प्राप्त आहे. पण नित्य प्राप्त असून आपल्याला फक्त डोळे आहेत पण दृष्टी नाही. दृष्टी नाही, मग ती दृष्टी येण्याकरता कोण भेटावा लागतो? निळोबाराय म्हणले, देखणा तूच मी नाही आता. असा जो देखणा सद्गुरुराज तो भेटावा लागतो. आणि त्याच्या संगतीत मग कळतं, ज्याच्याने दिसतंय तोच देव.
दृष्टीचे देखणे, देखणे तेच मुख्य ज्ञान. काय म्हणतात मला? दृष्टीचे देखणे, देखणे तेच मुख्य ज्ञान. आता जे देखणं आहे तेच मुख्य ज्ञान आहे, तेच मुख्य ज्ञान आहे. थोडासा विषय लक्षात घ्या, फार महत्वाचा विषय आहे. देव सांगतायत मी आहे. सांगता सांगता जरा पुढे सरकत जाऊ आपण. पुढे काय सांगतात बघा. मी सूर्याच्या रूपाने तापलो, म्हणजे हे जल आटून जाते आणि मागाहून इंद्र होऊन जेव्हा वर्षाव करतो तेव्हा पुन्हा समुद्र होतो. वर्षाव करणारा तोच आहे. सूर्याच्या रूपाने जल वर राहणारा तोच आहे, पुन्हा खाली वर्षाव करणारा तोच आहे. सायकल चालू आहे, सगळं त्याच्या सत्तेने घडतंय. ती विश्वरचना आहे बरं का. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही, आपापल्या पद्धतीने चालतंय. मूल जन्माला येतं, आईला वाटतं मी वाढवलं, असं काही नाही. एखाद्या बाईला वाटतं की मी वाढवलं, नाही, कचऱ्याच्या टोपलीत टाकलेलं मूल सुद्धा वाढतं, चांगलं गुबगुबीत होतं. मग तिला असं वाटतं या मुलाला आम्ही एवढं देतो तरी वाढत नाही, हे का वाढतो? वाढवणारा निराळा आहे. वृक्षाचेही पान हले जाती सत्ता, राहिली अंता कोठे मग. पुढे काय सांगतायत बघा. अरे अर्जुना, अग्नी काष्टे खायते, काष्टची अग्नी होय, तैसे मरिते मारिते पाहे सर्व माझे. अमृत मीच आहे, मरणारा आणि मारणारा मीच आहे. फार सुंदर विषय मांडले. मरणारे आणि मारणारे दोन्ही मीच. याचा अर्थ कळला का? जन्मही मीच आहे आणि मृत्यू मीच आहे. विश्वरूप दर्शनामध्ये दाखवलं. मी तुम्हाला सांगू, जगतात ज्ञानामध्ये ईश्वर जीवन आहे असं म्हटलंय, पण ईश्वर मृत्यू असं कोणी म्हटलं नाही. हीच आपल्या तत्त्वाची खासियत आहे. जन्मही मीच आहे आणि मृत्यूही मीच आहे. कारण का? ही जीवनाची दोन अंग आहेत. उपसे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. म्हणून आमच्यामध्ये जन्माची जशी देवता आहे, पालन करणारी जशी देवता आहे, तसं मृत्यूचीही देवता आहे. उत्पत्ती स्थिती लय, जन्म देणारा ब्रह्मदेव, पालन करणारा कोण? विष्णू, आणि मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष शंकर. बघा, एकच तीन रूपाने प्रगट होतो. उत्पत्ती आली की स्थिती आली, आणि स्थिती आली की लय आली. हे दिसायला तीन शब्द आहेत, तीन देवांची नावं आहेत, पण अवस्था एकच आहे. उत्पत्ती स्थिती लय. म्हणून लक्षात घ्या, जन्म आणि मृत्यू हे हातात हात घालून येत असतात. चांगला आणि वाईट, सुख आणि दुःख, नाही का? माणसांना असं वाटतं गुलाब बरा आहे, पण गुलाब घ्यायचा असेल तर काटे घ्यावेच लागतात. असं बोलणं समजलं का? काय की गुलाब घ्यायचा असेल तर त्याचे काटे. तुम्ही म्हणाल गुलाबाच्या फुलाला काटे का? नाही का? काटे बाजूला काढता येतील, पण ते बाजूला काटे काढले ना तरी त्या गुलाबाला व्यथा होईल. माणसं म्हणतील मला गुलाब पाहिजे पण काटे नको. गुलाब पाहिजे असेल तर काटे येणारच, तसं जन्म पाहिजे असेल तर मृत्यू येणारच. बोलणं थोडंसं समजून घ्या, महत्वाचा भाग आहे. काय तुम्ही म्हणाल आम्हाला जन्म पाहिजे आणि मृत्यू नको, सुख पाहिजे आणि दुःख नको, चांगलं पाहिजे आणि वाईट नको. नाही, एक पाहिजे तर दुसरं घ्यावंच लागतं. सुख पाहिजे तर दुःख घ्यावं लागतं, चांगलं पाहिजे तर वाईट घ्यावं लागतं, आणि जन्म पाहिजे तर मृत्यू घ्यावा लागतो. बघा, त्या गुलाबाचा दृष्टांत मोठा गमतीचा आहे. असा गुलाबाचं फूल, त्याला काटा आहे का? काटा चुकू शकता का? अगदी कुणालाही द्या गुलाबाची फुलं, मग ते काटे लागू नये म्हणून त्याला सुंदर करतात, त्याला कागद लावतात, रिबिन लावतात. पण किती जरी झाकलं तरी काटा आतमध्ये असतोच.
तसं किती जरी मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून कोणी चुकत नाही. चांगदेवानी 1400 वर्ष मृत्यू चुकवला, पण शेवटी एक दिवस संपावं लागलं. राहिला का तो? बिलकुल राहिला नाही. एक मोठी गमतीची कथा आहे त्या चांगदेवाची. हे पैठणहून निघाले, त्यांच्या कानावर थोडंसं आलं होतं. निघता 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 ते आपले गावजवळ आले. त्यांना मोठी रिद्धी प्राप्त झाली होती चांगदेवाला. हो, 14 विद्या 64 कला, शब्द ज्ञाने ओशिया गळा, मनसी न बिहे कळी काळा, असे होते चांगले. पण एक कोणी होती, बोधे विन सुख सोहळा. शब्द ज्ञाने ओशिया गळा, मनसी न बिहे कळी काळा, नामे पहिला सांगतो. पण बोधे विन सुख सोहळा म्हणून उणं होतं. सर्व विद्या प्राप्त झाल्यानंतर असं सांगतात काशीला आले. मग त्यांना कोणीतरी सांगितलं, म्हणे सर्व विद्या आहेत पण संजीवनी विद्या नाही. ते म्हणले एक साधू आहेत कुठेतरी अरण्यामध्ये गुहेमध्ये बसले. आता त्यांना सर्व येत असल्या कारणाने ते तिथपर्यंत जाऊन पोचले. त्या साधूकडून ती विद्या शिकून घेतली. आता काय, जो मनुष्य मरण चुकवतो त्याच्यापेक्षा देव कोणता? पण एक मी तुम्हाला सांगू का, जे संत आहेत ते ह्या जगताची राठी बिघडवत नाही. ते मरण चुकवत नाहीत, पण सुखाने मरण्याकरता उपाय सांगतात. सुखाने मरण्याकरता उपाय सांगतात. मरण चुकवत नाही, त्या भानगडीतच पडू नये. आणि जे पडायला गेले तेच पडले. चांगदेवानी संजीवनी विद्येने काय केलं? 1400 वर्ष गडी जगला. मृत्यूची वेळ आली की त्यांनी योग साधना करावी आणि मृत्यूला परतून जावं. असं करता करता मग लोकांना सुद्धा तो आपल्या संजीवनी विद्येने ऐश्य देऊ लागला. 6 महिने समाधी लावायची आणि समाधी लावत असताना संजीवनी मंत्राचा जप करायचा. आणि जेव्हा जागे व्हायचे, जागे झाल्यानंतर शिष्य बाहेर. आणि त्या पिरियडमध्ये काय व्हायचं, काळामध्ये जेवढे मेलेले गावातले लोक असे ते मुडदे बाहेर टाकायचे. 1, 2, 3, 4, 5, 50, 6 महिने जेवढे मुडदे पडतील तेवढे पडलेले असायचे. मग कालांतराने काय व्हायचं, आणि एकदा सावध झाले की म्हणा, कोण आहे कोण आहे कोण आहे म्हटल्याबरोबर जेवढे मुडदे पडले, ओ आम्ही आहोत, सगळे मुडदे उठून उठून घरी निघून जायचे. आता काय आणखी देव काय राहिला? चांगदेवांना वाटलं आता माझ्यासारखा कोण नाही. जा हे चारी भावंड चालली होती, इतका घाण वास मारू लागला, हे मडीच्या मडी पडली होती सगळी. हे 50-50 मुडदे पडलेले. आणि शेवटच्या टोकाला एक म्हातारी होती, तिला पोरं बाळ कोणी नव्हती, कुत्र पाळलं होतं त्या म्हातारी. आणि कुत्र पाळलं असताना घडलं असं, ते कुत्र मेलं. आता तिचा जीव कुत्र्यावर होता, तिला कुत्र फार आवडत होतं. कोणच नव्हतं त्याच्याशी. ते मेल्यावर अतिशय दुःख झालं तिला. मग तिने ते लाईनीत ठेवलं कुत्रा. की घाण वास सुटल्यानंतर ज्ञानोबाराया निवृत्तीनाथ खरे आले तिथे. ते मुक्ताईने विचारलं काय? हा म्हणली इथे चांगदेव सिद्ध आहे, संजीवनी मंत्राचा जप करतो आणि कोण आहे म्हणल्यावर उठतो. अरे बापरे म्हणले, मोठा देव झाला आता याची जरा भ्रांती हरली पाहिजे. तिथे ते कुत्र होतं की नाही, त्यांनी काय केलं माहितीये का? त्या मुक्ताबाईने कुत्र धरलं, हाड म्हणले तुला काय झालं मरायला. हाड म्हटल्यावर ते कुत्र उठलं की आणि पळू लागलं. आणि तिकडे बघितले, काय रे मुडद्यानो उडा, उठा म्हटल्यावर सगळेच उठले. जा म्हणले घरी. आणि नेमकं हे पुढे निघून गेले आणि चांगदेव महाराजांची समाधी इथून उठले.
कोण आहे, कोण आहे, पुन्हा ओरडले, कोण आहे. कुत्र सुद्धा नव्हतं. मराठीतली म्हण आहे ना ती इथे सिद्ध झाली. कुत्र सुद्धा नव्हतं. अरे कोण आहे. शिष्य लट कापायला कापू लागले. काय रे म्हणाले. किती महिने झाले समाधी लागून. बरेच महिने झाले. त्या वेळेमध्ये कोणी मेलं नाही का. भरपूर मेले. मग कुठे गेले. जगायचं नाही का त्यांना. म्हणले महाराज अशी ती 3 भाऊ होते आणि 1 बहीण होती, बरोबर शुभकुडी होती. त्याने हाड केल्यावर ते कुत्र उठलं आणि मुडजानो काय झालं म्हटलं ते सगळे उठून निघून गेले. देवाना वाटलं मागे ऐकलंय आता हे तर निराळच घडलं. आणखी चालविली जड भिंती हरली चांग याची भांती आणि मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग कळलं. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. कोणाची किती जरी सत्य असतील, किती जरी मरण चुकवलं तरी त्याच्यातून कोणी सुटत नाही. जन्म आला म्हटल्यावर मृत्यू हा आलाच पाहिजे. हो, टाळून किती टाळणार. नाही, डॉक्टरकडे जावं. डॉक्टर उपाय करतात. विज्ञान पुढे गेलेलं आहे. व्यथाही विज्ञान कमी करू शकतं. पण मला नाही वाटत की मृत्यू कुणाला चुकलाय. कारण जगताचा नियम आहे हा. आणि सगळे जर तसे राहिले तर नकोशी वाटेल नाही का. आपले आईबाप किती जरी प्रिय असले की नाही तरी म्हातारे झाल्यानंतर कोणालाच ते नकोशी असतं. 5 महिने 6 महिने 2 वर्ष 3 वर्ष जर त्यांचं सर्व करायला लागलं तर माणसानं असं वाटतं आता हे गेलेले बरे. बघा, तुम्ही जन्माला आल्यानंतर ती जर तसं म्हटली असती तर. पण नाईलाज आहे. शरीर थकल्यानंतर बरं का किंमत कुठे किंमत आहे. म्हणून जन्म आल्यानंतर मृत्यू हा. म्हणून त्यांनी एक सांगितलंय, मृत्यू माझंच रूप आहे. म्हणून आमचे संत म्हणतात जन्म मरणाची विसरलो चिंता आणि तू माझ्या अनंता माये बाप्पा. तुकाराम महाराज तर स्पष्ट सांगतात, मरण माझे मरून गेले मजला केले अमर. असं मरण गेलं. मला भीती नाही आहे मरणाची. मरणाची भीती आमच्या डोक्यात का बसलेली आहे. कारण आमची 100% खात्री आम्ही नरकाला जाणार नाही का. आमची खात्री झालेली आम्ही नरकाला जाणार. मी एक विनोदाने नेहमी सांगत असतो, शाळेत जाण्याकरता मुलं का घाबरतात. अभ्यास झालेला नसतो ते. ज्यांचा रेकॉर्ड चांगला असेल ते कधीच घाबरत नाहीत. तसं आयुष्यभर जर सत्मार्गाने जगत असेल तर घाबरायचं कारण काय. पण आमच्या डोक्यात तो नरक बसलेला आहे. त्याचा नरक बिरक आहे की नाही मला माहिती नाही. पण एक लक्षात ठेवा, इथेच नरक भोगावा लागतो. जास्ती काही सांगत नाही. जन्म म्हटल्यानंतर मृत्यू माझंच रूप आहे. आता बहु बोलोनी सांगावे ती एक हेळा घे पाघवे तरी सतासतही जाणावे मीची पैगा. कुणाचं रूप आहे हे सगळं मीच नटलेलं आहे. पण अर्जुना हे असं असून सुद्धा काय फार बोलून काय सांगावे. हे सर्वदा एकदाच बोलून टाकतो. ऐक सत आणि असत सर्व मीच आहे. दृश्य आणि अदृश्य मीच आहे. बरं का. एक सत आहे, एक असत आहे. काय भाग आहे जीवनाचे. हे द्वंद्व आहे. सुख दुःख सत्य असत्य. असत जरी दिसलं तरी असत एका सत्वर टिकून आहे. ज्या सत्वर टिकून आहे ते सत दिसत नाही. असत फक्त दिसतं. पण कॉम्बिनेशन दोन्हीचे आहे. विरोधबाज आहे. जन्म मृत्यू सत असत हे दोन्ही रूपाने कोण आहे. मीच आहे. पण अर्जुना असा असून सुद्धा महत्वाचा इथे विषय आला. म्हणून अर्जुना मी नसे ऐसे कौन ठिकाणाचे परी प्राण्याचे दैव कैसे जे न देखती माते. काय सांगू अर्जुना. मी विनोदाने सांगतो, जगामध्ये सर्व आहेत फक्त देव नाही. मनुष्य प्रत्येकाला मानायला तयार आहे, फक्त देवाला मानायला तयार नाही. आणि देवाला न मारणं हेच विद्वत्तेचं लक्षण. अर्थात देव कुणाच्या मान्या न मान्यावर नाही. बरं का.
तुमचं आमचं जीवन कोणाच्या न मान्यावर आहे. इलेक्शन सुरू आहेत सध्या. इलेक्शन म्हणजे काय? मानणं न मानणं. मानला तर कुठच्या कुठे जाईल, न मानला तर पुन्हा गल्लीत आला. मानलं तर गल्लीत एकदम जाऊन खुर्चीवर बसला. मानणं न मानणं नाही का? म्हणून तुमचं आमचं अस्तित्व मान्या न मान्यावर आहे. परमात्म्याचं अस्तित्व कुणाच्या मान्या न मान्यावर नाही. मानलं तरी आहे, न मानलं तरी आहे. असा जो कोणी तो आहे तो परमात्मा आहे. बोलणं समजून घ्या. काय म्हटलं मी? असा जो कोणी आहे बरं का, तो कोण आहे? परमात्मा आहे. विशेष बघण्यासारखा. त्याच्याबद्दल वर्णन करत असताना तुम्ही आम्ही म्हणायचं तो आहे का नाही? गडबडपणाचा. मला असं काही कळलं, गंमत वाटते की त्यांनी दिलेल्या मुखाने आम्ही म्हणायचं देव नाही. मुख कुणी दिलं? त्यांनी. आणि त्यांनी दिलेल्या तोंडाने काय म्हणायचं? आम्ही देवाला मानत नाही. अरे कुठे तू तुझ्या मान्या न मान्यावर आहे? एक विज्ञान अधिष्ठित माणसाचं उदाहरण देतो. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे. शेकडो वेळा सांगितलेला आहे, पण याच्यात हा यावा. विज्ञान अधिष्ठित माणूस एक फार मोठा होऊन गेला. त्याचं नाव होतं आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन हे त्याचं नाव होतं. तर काही गुरुत्वाकर्षणाचा शोध वगैरे सगळे त्याचे शोध आहे. आणि त्या आयझॅक न्यूटनची इतकी सुंदर गोष्ट आहे, अतिशय हुशार असल्या कारणाने सर्वांना वाटायचं की या शाळेत जावं, या मुलाला बघावं. तेव्हा इन्स्पेक्शन करता आणि तिथे एक अधिकारी व्यक्ती पादरी आले. आल्याबरोबर शाळेत इन्स्पेक्शन झालं. म्हणाले, बाबा अरे आम्हाला तो तुमचा न्यूटन मुलगा बघायचा आहे. ही इज अ व्हेरी क्लेवर बॉय. आम्हाला बघायचंय, त्याला भेटायचंय. आणि बोलवलं त्याला. गुड मॉर्निंग वगैरे वगैरे सगळं झालं. झाल्यानंतर म्हणाले, न्यूटन, आय हॅव हर्ड दॅट यू आर अ व्हेरी इंटेलिजंट अँड क्लेवर बॉय. तर काय म्हणणार? येस सर. असं काय म्हणणार? हो म्हणाले, तुला एक प्रश्न विचारतो. आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. काय? शो मी व्हेअर गॉड इज. या जगात देव कुठे आहे तो दाखव. मी तुला एक चॉकलेट देईन. बरं आहे ना? एका चॉकलेटी करता जर आपल्याला देव दाखवू लागले तर जगात फार बरं होईल. देव कुठे आहे तो दाखव, एक चॉकलेट देईन. न्यूटन म्हणाला, शो मी व्हेअर ही इज नॉट, आय विल गिव्ह यू 2 चॉकलेट्स. दाखव, तुम्हीच दाखवा देव कुठे नाही. कुठे नाही तो दाखवा, 2 चॉकलेट मी देतो. तो पादरी असा उडला. त्याचा प्रश्न त्याच्या गळ्यात आला. आपल्याला उत्तर कळलं का मंडळी? कोठे आहे तो दाखवा, 1 चॉकलेट देतो. कोठे नाही तो दाखवा, 2 चॉकलेट देतो. प्राणियाचे दैव कैसे, मीच नाही म्हणती. आता काय करावं? या जगाला काय म्हणावं? हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखळ माझेची होतले, की कैसे कर्म तया आडाले, जे मीच नाही म्हणते. काय करावं? नवरा आहे, बायको आहे, मुलं बाळा आहेत, भाऊ आहे, पैसा आहे, सर्व आहे, पण देव नाही. ज्ञानेश्वर महाराज समारोप करतात त्या विषयाचा. ते म्हणले, असं का घडतं? तैसे ज्ञान जे सांडो निघाय, तै ऐसी हे दशा आहे, म्हणून किजे ते केले नोहे ज्ञाने वीण. आंधळ्या गरुडाचे पाकाती, ते कवणे उपयोगा जाती.
तैसे सत्कर्मी उपयोगे ठाती ज्ञाने वीण. न दिसण्याचं कारण काय? सर्व आहे पण ते ज्ञान नाही. मग ते ज्ञान भेटायचं असेल तर कुठे जावं? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय.